जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत वासोटा किल्ला पाहण्यासाठी आणि तिकडे ऊन जास्त असते, त्यामुळे आज आपण लवकर उठून निघालो आहे। जेवढं लवकर जाईल तेवढं चांगलं असतं। मग आम्ही उठलो सकाळी लवकर, मस्त पैकी। इथं पहिल्यांदा तुम्ही बघू शकता साताऱ्यातला हा बोगद्या इकडे रस्त्यावरून इकडे उजव्या साईडला इकडून हा रस्ता डायरेक्ट कासला, बामनोली आणि वासोटीला जातो। इथनं कास 22 किलोमीटर, बामनोली 36 किलोमीटर आणि वासोटा 39 किलोमीटर आहे इथनं। मग इथं आलो, बघितलं तर विषय काय झाला, इथं मामा ते आमच्या गेलती पुढं, आम्हाला उशीर झाला। म्हटलं नक्की पुढं गेल्यात का मागं राहिल्यात तीच काय समजत नव्हतं। मग इथं थांबलो तर काय 5-10 मिनिटं येणं झाल्यात। मग आलो पुढं आलो, इथं मग भेटली ती दोघं। मग ती म्हणली आम्ही जातो, आमची गाडी चांगली नाही एवढी। बरं म्हटलं ठीक आहे। मग आम्ही ऋषीदादा मी इथला शूट घेतला। मग काय इथनं केली गाडी चालू, ती आपली गाडी त्यांची पुढं होती ना आमची मागं होती। आम्ही काय मग चाललो होतो। मग परत पुढे इथं आला पॉईंट, म्हणलं इथला कुठला आहे बघूया, इथनं नक्की कुठनं जायचं। तर बामनोली मार्गे वासोट्याकडे इकडून जायला रस्ता होता, तिकडून पण जायला येत होतं, दोन्हीकडून पण जायला यायचं। मग ऋषीदादा म्हटलं जाऊ इकडून। बरं म्हटलं ठीक आहे। मग काय इथनं एकदा खाली गेलं की विषय कसा आहे, सगळा उतारच लागतोय। मग काय गाडी केली बंद, लावलं आउट टॉप न मस्तपैकी। टॉपमध्ये गाडी जवळजवळ 28-30 स्पीड पडत होतं ह्याला आउट टॉपला, पण गाडी टॉपचा विषय होता। मग काय परत आलो की इथं आलो की हे वासोट्याच्या इथं बऱ्यापैकी आपण पायथ्याला आलतो। पायथ्याला म्हणजे इथं पार्किंग आहे, इथं पार्किंग गाडी लावून तिथनं बोटीनं जायचं असते। मग इथं आलो, मग काय शटर बिटर घातलं, ती सगळं गाडीत काढून ठेवलं आणि मग काय व्हायचं, टोपी घेतली कारण की ऊन लय लागतंय तिकडं। बाटल्या घेतल्या, सॅगमध्ये पाणी नसते तिकडं अजिबात। मग काय इथं बोटी बघू शकता तुम्ही, भरपूर मोठ्या प्रमाणात बोटीन पब्लिक महाशिवरात्री दिवशी तिथे सोडतात, त्यामुळे बघू शकता। इथं मग तिकीट काढलं आम्ही, इथं गर्दी दिसत असेल तिकीट काढावं लागतंय। तिकीट काढलं मग निघालो होतो। आता त्यांनी सांगितलं इथं गर्दी दिसत असेल तिथं जाऊन बोटीत बसा। तिथं गेलो, बघतोय तर एवढी गर्दी की ती बसमध्ये ढकली, बसमध्ये बसल्यावर वाटत होतं। नाही म्हटलं नको जायला, कॅन्सल। मग कॅन्सल केलं आम्ही। महाशिवरात्री निमित्त ते ठिकाण उघडते, तर आता आपण इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता। बोट सर्व लागलेले आहेत, पाठीमागं बघू शकता तुम्ही। आता इथं बोटीचा आपल्याला 1 तासाचा प्रवास आहे, तर बघूया पुढे कसं काय होते। पब्लिक भरपूर आहे आज महाशिवरात्र असल्यामुळे। मग परत बोटवाले दादा म्हणले तिकडे नाही बसायचं तर मग इकडे बसा। बरं म्हटलं, मग ही काय मोकळीच होती, म्हटलं करा सुरुवात आपण। मग काय आम्ही सुरुवात केली, आम्ही तिघं बसलो, मी पण बसलो की झाली की चालू। भावांनो, तुम्ही आता ही पाणी जी बघत असाल त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। सह्याद्रीची मुख्य रांग आहे ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे। या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे। ही रांग महाबळेश्वर पासून दातेगड पर्यंत जाते। या 2 रांगांच्या मधून कोयना नदी वाहते। या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे। या जलाशयाला शिवसागर म्हणतात। या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी स्पर्श करते। शिवसागराचे पाणी तापोळ्यापर्यंत पसरलेले आहे। आता वाईज पुढं आलो तर मग काय ही बोट आमच्या मागणं येत होती, बघू शकता तुम्ही। ह्या बोटीचा विषय म्हणजे तुम्ही म्हणता असा व्हिडिओ कशासाठी काढतोय, तर ती दादा हात करत असतील बघा, तुम्ही सांगतो। ते दादा म्हणले आम्हाला तुम्ही आमची व्हिडिओ काढा, आम्ही तुमची व्हिडिओ काढतो, तुम्हाला नंतर देतो। बरं म्हणले ठीक आहे। मग काय मस्त आहे की व्हिडिओ व्यवस्थित ती काय पोचबीच देत होती। मग व्हिडिओ काढली त्यांची, पण पुढे गेल्यावर काय त्यांचा नंबर आम्हाला काय भेटलाच नाही आणि ती पण भेटलं नाहीत। मग काय पुढं इकडे बघू शकता व्ह्यू कसा आहे भावांनो, टॉपमध्ये डोंगर, मस्त असं वातावरण, पाणी एवढं स्वच्छ होतं का नाही काय बोलायचं नको, मस्त वाटत होतं असं। आणि सकाळच्या बारी सूर्य लवकर उगवला होता, आम्ही लवकर सकाळी गेलतो, त्यामुळं वातावरण 1 नंबर झालं, खतरनाक वाटत होतं एकदम। इकडं बघू शकता तुम्ही, आता सकाळनं काय खाऊन आलं नव्हतं, त्यामुळं काय ज्यांनी काय आणलं होतं त्यांनी खायला सुरुवात केली। काय परत दादाचा नाश्ता झालता, दादा मग काय हात दुखायला लागला होता पाण्यात, हात दुखला मस्त। चला भावांनो, आता तुम्हाला पाण्यातील सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो।
आता तुम्ही म्हणत असाल ही बोट कोणाची, तर ही फॉरेस्ट खात्यावाल्यांची बोट आहे. कशी गेली भावांनो, टॉपमध्ये 100च्या स्पीडने. ह्याचा काय विषय असतो भावांनो, ही आपल्या इमर्जन्सीसाठी जर कोणाला काय झाले तर तिकडं कसं खूप डोंगर उंच आहे ना, त्यासाठी मग इमर्जन्सीसाठी फॉरेस्टवाली खाते ठेवतात. बाटली जर गेली पैसा वसूल. अरे बाद झाली, लांब तर लांब तर. आता भावांनी तुम्हाला आहे का नाही आमच्या बोटी जवळची गंमत सांगतो. ही पुढची पण बोट बघू शकता तुम्ही. ती आमच्या मागं होती बोट, मागनं भरली आणि ती आता पुढं निघाली. जवळजवळ सगळ्या बोटी आमच्या पुढं निघून जात होत्या. एवढं आमच्या बोटीचं स्पीड फास्ट होता. ही परत दुसरी बोट आली. सगळ्या बोट आम्हाला आपल्या मागं टाकून पुढं जात होत्या. आम्ही सगळे बोटमधले मेंबर परत ही पुढनं एक आली. एवढीच एक जाताना आम्हाला अपोजिट जाताना भेटली, बाकी काही दुसरी कुठली भेटली नाही. आणि ही जी तुम्ही मेंबर बघत असताल आपल्या बोटमधले, त्यांनी सगळ्यांनी एकच ठरवलं होतं, फक्त जाताना सगळ्यांनी नंबर देण्यात ठेवला होता बोटचा. एवढं ह्या बोटमध्ये तेवढं बसायचं नाही. प्राणी बिणी येतात ना संध्याकाळचं, प्राणी पाणी प्यायला येतात ना, ते मच्छर. 6 किलोमीटर आहे. भावांनी खूप वेळापासून वाट बघत होतो. पहिल्यांदाच इकडे निघालो होतो, त्यामुळे म्हणलं कधी येते आणि कधी तिकडच्या बोटी दिसतात. आणि तुम्ही बघू शकता बोटी दिसलेल्या आहेत आणि आपला प्रवास संपल्यात जमा झालेला आहे. तर आता इथं विषय इकडून बघू शकता तुम्ही. इकडून माणसं तिकडं भरपूर जास्त चालायला लागते. मग आमच्यातली वाईज बोटमधले जास्तच हुशार होती. मग ते म्हणले एक काम करा, जास्त जवळ घ्या, म्हणजे जास्त चालायला लागायचं नाही. कारण की इकडून रस्ता पण नव्हता. तुम्ही बघू शकता ते सिंगल पायवाट आहे. मग इथले आपल्या बोटमधल्यांनी सांगितलं तिथं जागा आहे तिथं घ्या. मग त्यांनी पार्किंग केली आणि इथं बघू शकता तुम्ही. आता मी वर आलेलो आहे आणि इकडं सर्व तिकडं जी पहिल्या सोडलेलं आहे ती सर्व चालत येत आहे. आता भावांनो आत्ताशी आपला बोटीतला प्रवास झालेला आहे. महत्त्वाचा अजून आपण वासुडात चढायला सुरुवात करणार आहे. मोठा व्हिडिओ होईल म्हणून आपण पार्ट 2 तयार केलेला आहे. तर तुम्ही पार्ट 2 आवर्जून बघा.